फडणीस माझ्या पाठीमागे जळणारा हा कांदा कांदा नसून शेतकऱ्याचं आलेलं मरण आहे. शेतकऱ्यानं रचलेलं स्वतःच सरण आहे. आज तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे, शेतकरी विरोधी धोरणांमुळे ज्या कांद्याचा उत्पादन खर्च 16-17 रुपये किलो आहे, तोच कांदा शेतकऱ्याला 50 पैशाने विकायची वेळ तुमच्यामुळेच आलीये. हे पाप तुमचं आहे. या शेतकऱ्याने जाळलेला हा कांदा फक्त आक्रोश नसून आता फक्त कांदा जाळलाय. भविष्यात पण हीच परिस्थिती राहिली. तुमच्या निवडणुका संपल्याच नाही, तुमचं राजकारण संपलं नाही, तर याच कांद्यावरती बसून हा शेतकरी पेटवून घेईल अशी अवस्था आज शेतकऱ्याची आली आहे. नेमकं हे का पेटवला तुम्ही कांदा? कांदा पेटवण्याचं कारण एकच की कांद्याला फक्त 1 रुपया भाव मिळत असल्यामुळे आज हा कांदा पेटवून देण्याची वेळ आलेली किती आहे. कांदा पेटवला? आज जवळजवळ 600 गुणी कांदा मी पेटवून दिलेला आहे. 2.5 एकरावरती कांदा होता हा. आता 2.5 तुम्ही एकर जे बघताय हे सगळं रान कांद्याचं होतं. इथं एक रास होती, तिथं एक रास होती. याला रास म्हणावी की सरण म्हणावं? हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये झालेला चांगला आनंद नसून भकास झालेला मसनवाटा म्हणावं. हे काळं नेमकं कोणाचं पाप आहे हे तुम्ही बघा. इथली फेल व्यवस्था सगळ्यात पहिलं शेतकऱ्याला मारायला उठलीये, शेतकऱ्याला संपवायला उठलीये. काल मोगली म्हणत होते की रासायनिक खत वापरू नका बाबा, दादापा नेमकं शेती तरी कशी करायची ते सांग आम्हाला. नेमकं ही परिस्थिती जर अशीच राहिली तर एकही शेतकरी उरणार नाही. या कांद्यावरती बसून शेतकरी स्वतःला पेटून घ्यायची वेळ आज आली आहे. तुमच्या भावना नेमक्या काय? सरकार तुमच्या बाजूने आहे? सरकार अजिबात शेतकऱ्याच्या बाजूने नाही. शेतकऱ्याचं कैवारी कोण राहिलेलं नाही आहे या देशामध्ये. आणि कृषी प्रधान भारत म्हणतात याला. हा. तुम्ही आनंदी आहात का? नाही, अजिबात आनंदी नाही. कुठलाच शेतकरी आनंदी नाही. मग हा कांदा पेटवताना नेमकी काय भावना होती तुमची? कांदा पेटवताना 4.5 महिने कष्ट केलेलं पूर्ण वायाला गेलं आणि फक्त कांदा पेटवताना हात थरथरत होते आणि डोळ्यातनं पाणी येत होतं. ही अवस्था आहे आज कृषी प्रधान भारत देशातील शेतकऱ्यांची. हे पाप नेमकं कोणतं? फडणवीस जरा संपला असेल राजकारण तर बघा शेतकऱ्यांकडे, रचलेल्या शेतकऱ्यांनी सरणांकडे.